जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नेवासा शहरात 2 ठिकाणी छापा टाकून 450 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय। नेवासा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। नेवासा शहरातील अय्याज लालू चौधरी व अबू शामू चौधरी हे साथीदारांच्या मदतीने आपले राहत्या घरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। पथकाने पंचासह छापा टाकून कारवाई केली आहे। 1,12,500 रुपयाचे 450 किलो गोमांसासह 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यात ही अवैध गोमांस विक्री प्रकरणी यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाल्यात। माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत गर्भपात करण्यास भाग पाडत छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीसह 9 जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे। 10 महिने संसार सुरळीत होता, त्यानंतर पती व सासरच्या मंडळीने कार घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली। पैसे आणण्यास असमर्थता दाखवल्यानंतर छळ करण्यात आला। सामान्य जनतेला नियम शिकवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीच नियमबाह्य पद्धतीने काळ्या काचा लावलेल्या वाहनांचा वापर सुरू केलाय। ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली होती। मनसेच्या भूमिकेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा तत्काळ काढून कायदेशीर कारवाई करावी असे आदेश काढले। श्रीरामपूर वैजापूर महामार्गावरील नाऊर हरेगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी भरधाव बुलेटचा अपघात होऊन गडदे आखाडा येथे प्रशांत वटनोर आणि दादासाहेब कोळसे हे 2 युवक गंभीर जखमी झालेत। या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक आहे। बुलेट चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला आदळली। दुचाकीचं मोठं नुकसान झालंय। अपघाताचा मोठा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। बांधकाम ठेकेदार असल्याचं भासून दिव्यांग घरमालक व मजुराची एकाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। स्वस्तात व दर्जेदार घर बांधून देण्याचा आमिष दाखवत आरोपीने घर मालकाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर 2 मोबाईलसह रोख रक्कम घेऊन पसार झाला। शहरातील जुन्या कोर्ट रोडवर काशीद हॉस्पिटल परिसरात राहणारे दत्ता जाधव व सचिन जाधव यांच्या 2 मजली घराचं बांधकाम सुरू आहे। एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून कमी खर्चात उत्कृष्ट काम करून देण्याचं आश्वासन दिलं। दोघांमध्ये 30,000 रुपयांत काम करण्याचं ठरलं। जाधव कुटुंबाने आरोपीला राहण्यासाठी घराखालील खोली दिली। दुसऱ्या दिवशी त्याने मजुरांना कामावर बोलावलं। घर मालक सचिन जाधव यांना एका खात्यावर 2,000 रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगून त्या बदल्यात रोख रक्कम देतो असं सांगितलं, परंतु संधीचा फायदा घेत आरोपी दोन्ही मोबाईल आणि पूर्ववत रक्कम घेऊन पसार झाला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। दारूच्या नशेत पोलिसांना 112 क्रमांकावर तब्बल 9 वेळेस फोन करणाऱ्या भेरडापूर येथील एकास पोलिसांनी अटक केलाय। हवालदार विनोद उंडे तसेच बाळासाहेब भवर हे नायगाव भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना 112 वरून फोन आला। मारहाण झाली आहे, जीव धोक्यात आहे व तत्काळ मदत पाठवा अशी मागणी समोरच्या व्यक्तीने केली। त्याने आपलं नाव दादासाहेब संजय शिंदे असं सांगितलं। त्यावेळी पोलीस तातडीने भेरडापूरकडे गेले। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा शिवारात बोटा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकत देशी विदेशी दारूचा अवैध साठा जप्त केला। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिश बाबू पटेल, नदीम याकूब पटेल, नाझीम आमिष पटेल अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव महामार्गावरील कोळपेवाडी हद्दीतील
ढोणे वस्ती परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेने घराकडे जात असलेल्या 54 वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने समोरून येत जोराची धडक देऊन उडवलाय. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. मिळालेल्या माहितीनुसार सुमनबाई पोपट कोळपे या सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेने जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मयत सुमनबाई कोळपे या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या काशीनाथ कोळपे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, 2 नातू, 1 मुलगी व जावई असा परिवार आहे. सुमनबाई कोळपे यांच्या आकस्मिक निधनाने कोळपेवाडी व ढोणे वस्ती परिसरावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पुलतांबा येथे 2 दिवसात 2 मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्यात, पण एकाचीच तक्रार दाखल झाली आहे. स्टेशन रोडवरील सलून व्यावसायिक यांच्या घरासमोर हिरो होंडा स्प्लेंडर चोरीला गेली. 1 ऑगस्टच्या रात्री मयूर बोर्डे हे ती घरासमोर राहून झोपले होते. सकाळी गाडी दिसली नाही. त्यांनी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 31 जुलै रोजीही एक चोरी झाली, पण ती तक्रार दाखल झाली नाही. चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिक उदास आहेत. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.